नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माहिती दूत आपल्या मराठी चॅनलवरती। मित्रांनो, मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे का? कारण लाडकी बहीण योजनेचे बऱ्याच लाडक्या बहिणींना अजून 8वा हप्ता मिळालेला नाही। तर त्या संदर्भात मी तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। तर मग बघूया या बातमीमध्ये काय म्हटलेले आहे ते। तर तुम्ही बघू शकता तिथं की राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेत कोणत्याही महिलांना वगळण्यात आलेले नाही। नियमानुसार या योजनेत न बसणाऱ्या महिलांनाच अपात्र करण्यात आले आहे, असे राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी म्हटले आहे। तसेच लाडकी बहीण योजनेबाबत काही जण अपप्रचार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। या संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी काल गुरुवारी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थितीत सांगितले की मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचे की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये। ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचे की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत। 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं। दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं। ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत। त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये। आम्ही ज्या वेळेला पहिलं ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते। सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते। त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं। त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही। आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना, किंवा ज्यांच्या 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भात ती चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंटमधून परत घेतलेला नाही। अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही। फक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत। आम्ही असल्या प्रकारची मी आपल्याला त्या संदर्भातली माहिती ही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला 77,000 पेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या। ऑगस्ट महिन्यामध्ये, सप्टेंबरमध्ये केली त्याही वेळेला 1 लाखापेक्षा झाल्या होत्या। ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही काही निवडणुकीनंतर चालू केलेली नाही। आता आरटीओच्या माध्यमातून जशी स्क्रुटिनी करतायत कडक अशी त्या काळात न करता सरसकट लाभ दिले। त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील हे सांगत होते की कुठलीही महिला त्यापासून वंचित राहणार नाही। प्रत्यक्षात आता मात्र सरकार स्क्रुटिनी आणि जास्तीत जास्त महिला मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत। या आधी सुद्धा 2-2.5 लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत, पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही। आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्क्रुटिनी चालू केली आहे। ऑक्टोबरमध्ये पण झालेली आहे, डिसेंबरमध्ये पण झालेली आहे। आणि मी आपल्याला वारंवार सांगत आहे की कंप्लेंट बेस स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून ज्या वेळेला कंप्लेंट्स प्राप्त होतात त्यावेळेला काही माध्यमच आम्हाला सांगत होती की अशा पद्धतीच्या काही चुकीचे काही हे मिळते तर आपण त्याच्यावर काही ना काही जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोचला पाहिजे। त्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये पण ही अशा पद्धतीची व्हेरिफिकेशन झालेली होती। आता आणखीन ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये काही कंप्लेंट प्राप्त झालेल्या आहेत तर त्या संदर्भात ती सुद्धा सुरू आहे। आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे। ही जानेवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये जसे जसे रजिस्ट्रेशनच्या चौकशा होत जातील त्या पद्धतीने ही होणार आहे। आणि आम्ही कुठल्याही गरजू महिला आणि जी पात्र आहे योजनेसाठी तिला आम्ही कधीही लाभापासून महायुतीचं सरकार वंचित ठेवणार नाही। मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।